पुढची आहे रिॲक्शन्स ऑफ ॲसिड विथ मेटल. ज्यावेळेस मेटल हा डायल्यूट ॲसिड किंवा ॲसिड सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस तयार करतो सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस काय होतो इथं लिबरेट होतो, बाहेर पडतो. इथं बघा ही छोटीशी कृती आहे. वी हॅव टेकन वन टेस्ट ट्यूब अँड वी हॅव ॲड सम 10 ml HCl हिअर आणि त्याच्यामध्ये आपण मॅग्नेशियमच्या रिबन टाकल्या. व्हेन वी ॲड द मॅग्नेशियम रिबन देन मॅग्नेशियम रिॲक्ट विथ HCl अँड फॉर्म द मॅग्नेशियम क्लोराईड सॉल्ट अँड H2 गॅस लिबरेटेड. आता इथं नेमकी रिॲक्शन काय होते की ज्यावेळेस हा H2 गॅस बाहेर पडतो त्यावेळेस तुम्ही जर इथे एखादी जळती काडी नेली तर फट असा आवाज येतो. तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन गॅस हा हायली इन्फ्लामेबल आहे. ह्या दोन कन्फर्मेटरी टेस्ट आहेत. कोणत्या कोणत्या? व्हेन CO2 गॅस पासेस, एखाद्या रिॲक्शन मधून एखादा गॅस बाहेर पडतो. नीट लक्षात घ्या की इन सम रिॲक्शन इफ द गॅसेस इज गिव्हिंग आउट ऑर लिबरेटेड इफ यू पासेस देम फ्रॉम इथ लाईम वॉटर. जर त्या गॅसला तुम्ही लाईम वॉटरमधून पास केलं चुन्याच्या निवळीमधून तर ती काय होते, दुधी बनते. इट विल गेट मिल्की. देन वी कॅन कन्क्लूड ऑर इन्फर दॅट की यातून पडणारा जो बाहेर गॅस आहे तो कोणता आहे, CO2 आहे. आता तिथं CO2 पडतो, तिथं तुम्ही जळती काढी नेली तर ती पेटेल का नाही, उलटी विजेल ती. आणि सेकंड कन्फर्मेटरी टेस्ट, समजा अशी एखादी रिॲक्शन आहे आणि त्याच्यामधून गॅस बाहेर पडतोय. आता तुम्ही याला जर मिल्की वॉटरमधून पास केलं तर त्याचा रंग दुधी बनेल का, नाही. पण इथं जर तुम्ही जळती काढी नेली तर असा पॉप असा आवाज येतो, फट असा आवाज येतो. सो दीज आर द टू कन्फर्मेटरी टेस्ट. म्हणजे मेटल ज्यावेळेस ॲसिड सोबत रिॲक्ट करतात त्यावेळेस सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस काय करतात, लिबरेट करतात. मॅग्नेशियम, झिंक आणि कॉपर. बघा HCl, H2SO4 आणि HNO3. HNO3 नायट्रिक ॲसिड आहे. या तिघांचे तुम्ही रिॲक्शन बघा, तुम्हाला इथे H2 बाहेर पडताना दिसेल आणि तयार होणारा काय सॉल्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस ही मॅग्नेशियम आणि HCl ची पूर्ण रिॲक्शन होईल त्यावेळेस H2 गॅस बाहेर पडेल. हा H2 गॅस बाहेर पडतो आणि खाली काय उरतं तर मॅग्नेशियम क्लोराईड सॉल्ट उरतं. आणि ज्यावेळेस बेसिस सुद्धा मेटल सोबत ज्यावेळेस रिॲक्ट करतात त्यावेळेस हे काही नाहीये म्हणा, पण एक तुम्हाला चालतं बेसिस ज्यावेळेस मेटल सोबत रिॲक्ट करतात त्यावेळेस सॉल्ट आणि हायड्रोजन सेम रिॲक्शन फॉर्म्युला इथे तुम्हाला आहे. हे जे दिसतंय तुम्हाला मेटल प्लस ऍसिड इट गिव्ह सॉल्ट प्लस हायड्रोजन, हे फॉर्म्युले आहेत त्याचे. जसं वरी न्यूट्रलायझेशन मध्ये काय आहे, ऍसिड प्लस बेस इट विल गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. बघा आता तिसरा प्रकार आहे रिॲक्शन्स ऑफ ऍसिड विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल. पहिले लक्षात घ्या की ज्यावेळेस मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो त्यावेळेस तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे त्याला आपण ऑक्साईड म्हणतो. जसं Fe इथे आयर्न आहे, पण या आयर्न, आता हे आयर्न जनरली कुठं सापडतं, सॉइल मध्ये सापडतं. जसं आपण सिडामेंटल सायकल मध्ये पाहिलं ना की ते तळछट म्हणजे जमिनीला जमलेलं असतं, हे जमिनीमध्ये सापडतं. आपण नंतर त्याला इंडस्ट्रियल प्रोसेस मधून त्याला आपण काय करतो, त्याला बाहेर काढतो, एक्सट्रॅक्ट करतो त्या आयर्नला. आता हे जमिनीमध्ये असतं, तर पाणी असतं, हवा असते, वातावरणात तुमचं वॉटरचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की हे आयर्न वातावरणातल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून इथं Fe2O3 आयर्न रेड म्हणजे इथं रेड ऑक्साईड तयार होतं. आता हे तयार झालेले जे ऑक्साईड आहे याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची, ऍसिड सोबत. म्हणजे पहिली रिॲक्शन याची ऑक्सिजन सोबतच झालेली, हे नेचरमध्ये आपल्याला असंच सापडतं. मग यातला आपण ऑक्सिजन इलिमिनेट करतो आणि आयर्न वेगळा करतो, हे लक्षात घ्या. मग हे रेड ऑक्साईड आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचे जे ऑक्साईड, जसं इथं बघा CaO, कॅल्शियम कोणासोबत रिॲक्ट झाला होता, ऑक्सिजन, म्हणून CO हे ऑक्साईड तयार झालं. याची रिॲक्शन कोणासोबत, ऍसिड सोबत. म्हणजे रिॲक्शन्स ऑफ ऍसिड विथ मेटल ऑक्साईड. याचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला Fe2O3, याला काय म्हणायचं, रेड ऑक्साईड. आणि हे कसं आहे, वॉटर इनसोल्युबल आहे, म्हणजे पाण्यात हे काय विरघळत नाही. What change takes place in the particle of a red oxide when adding a dilute HCl? ज्यावेळेस तुम्ही या रेड ऑक्साईडवर ऍसिडचे काही थेंब टाकता, वॉटर सोल्युबल सॉल्ट FeCl3 तयार होतं अँड दॅट विल गिव्ह येलोइश कलर ऑफ अ वॉटर. म्हणजे इथं पाण्यात काही नाही, पण HCl सोबत मात्र हे काय करतं, रिॲक्ट करतं आणि FeCl3 क्लोराईड म्हणजे सॉल्ट तयार होतं. तुम्हाला माहिती आहे सॉल्ट हे पाण्यामध्ये कसं असतं, सॉल्युबल असतं. हे इथं तयार होताना तुम्हाला ते दिसतं. द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन बघा कशी आहे, Fe2O3 plus 6HCl FeCl3 इट विल गिव्ह and 3H2O. इथं पाणी तुम्हाला येलो रंगाचं दिसतं. फॉर्म्युला बघा काय, मेटल ऑक्साईड गेट रिॲक्टेड विथ डायल्यूट ऍसिड इट विल गिव्ह सॉल्ट प्लस वॉटर. इथं बघा मेटल ऑक्साईड कोणते आहेत, कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. तिघांची आपण ऍसिड सोबत रिॲक्शन केली, तयार झाले सॉल्ट. हे इन वॉटर इनसॉल्युबल आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला पाणी काय होतं इथं बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला मिळतं. तिसरी आहे, पाचवी रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अ बेसिस विथ ऑक्साइड्स ऑफ अ नॉन मेटल. पुन्हा तोच आहे
कार्बन डायऑक्साईड, कार्बन हा कसा आहे, नॉन मेटल आहे, तो वातावरणातल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि CO2 हा तयार होतो. मग हे झालं नॉन मेटलचं ऑक्साईड. कार्बन हा नॉन मेटल आहे, अधातू येतो आणि तो ऑक्सिजन सोबत, ऑक्साईड्स म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन तयार करणार, तयार झाले ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्याच्या नंतर तयार होणारा तो प्रॉडक्ट आहे. आता याचंच आपण बेस सोबत रिॲक्शन केली, NaOH, OH म्हणजे बेस आणि H म्हणजे ऍसिड, केली रिॲक्शन तर इथे तुम्हाला Na2CO3 मिळतं आणि H2O हे पाणी तुम्हाला बाय प्रॉडक्ट मिळतं. बाकी हा सेम फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हेन नॉन मेटल oxides react with the bases, it will give the salt plus water. When metal oxide react with the acid, it will give salt plus water. आता सहावा प्रकार आहे अँपोटरिक ऑक्साईड. अँपोटरिक शब्द ऐकल्यावर तुमच्या काही लक्षात येतं का? अँपोटरिक, अँफिबियन्स असं काही उभयधर्मी ज्याला आपण म्हणतो, जे दोन्ही आहे. आता कंपाऊंड विच शोज ऍसिडिक अँड बेसिक प्रॉपर्टी, अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत, ते आम्लाचे पण गुणधर्म दाखवतात आणि आम्लारीचे पण गुणधर्म दाखवतात. आता काही बहुतांशी फक्त आम्लाचेच दाखवतात, काही फक्त आम्लारीचेच दाखवतात, म्हणजे बेसिसचेच दाखवतात. आपण त्याला ऍसिडिक आणि बेसिक म्हणले. पण काही आता जे काहीच दाखवत नाही त्याला उदासीन म्हणतो. पण काही जे असतात जे ऍसिडिक हे गुणधर्म दाखवतात आणि बेसिक हे दाखवतात, अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण अँपोटरिक ऑक्साईड्स असं म्हणतो. उदाहरणार्थ ZnO, झिंक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड. हे कसं तर बघा, झिंक ऑक्साईड रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड, sodium hydroxide, it forms and zinc it forms sodium zincate with the water. बघा इथं झिंक ऑक्साईड, पहिले बघा झिंक ऑक्साईड ने ही HCl सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला झिंक क्लोराईड भेटलं आणि वॉटर हे बाय प्रॉडक्ट भेटलं. तर झिंक ऑक्साईडची तुम्ही बेस सोबत रिॲक्शन करा, जर ऍसिड सोबत केलं तर क्लोराईड मिळतं आणि बेस सोबत केलं तर सोडियम झिंकेट इथे मिळतं. म्हणजे ऍसिड सोबत पण ते रिॲक्शन दर्शवतात आणि बेसिस सोबत पण रिॲक्शन दर्शवतात, हे झिंक ऑक्साईड. आता तसंच ॲल्युमिनियम ऑक्साईड हे ऍसिड सोबत पण रिॲक्शन करतं. तर क्लोराईड हे बाय तुम्हाला प्रॉडक्ट, मेन प्रॉडक्ट मिळतं, वॉटर त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बेसिस सोबत करता तर तुम्हाला इथे जसं झिंकेट आहे तसं ॲल्युमिनेट इथे मिळतं आणि वॉटर तुम्हाला काय होतं बाजूला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळतं. तर ह्या रिॲक्शन लक्षात घ्या. तर ह्याचं उदाहरण तुम्हाला विचारतात की व्हॉट इज द अँपोटरिक ऑक्साईड गिव्ह इट्स टू रिॲक्शन. तर ज्यावेळेस ऍसिड सोबत देईल क्लोराईड आणि बेस सोबत देईल त्यावेळेस तुम्हाला तिथं सोडियम झिंकेट आणि सोडियम ॲल्युमिनेट असं तुम्हाला तिथं प्रॉडक्ट्स लिहावे लागतील. नाव रिॲक्शन्स ऑफ अ ऍसिड विथ द कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ अ मेटल. आता हा पुन्हा मुद्दा आपण ह्या धड्यामध्ये पाहत आहोत की ह्या ऍसिडच्या वेगवेगळ्या, जसं मेटल सोबत पाहिली, नॉन मेटल सोबत पाहिली, मेटलच्या ऑक्साईड सोबत पाहिली, नॉन मेटलच्या ऑक्साईड सोबत पाहिली, तशी आता आपल्याला कार्बोनेट आणि बायकार्बोनेट्स ऑफ द मेटलचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट त्याच्यासोबत याची रिॲक्शन करायची आहे. आता ही कन्फर्मेटरी टेस्ट मागं तुम्हाला मी सांगितली. आपण काय केलं की विनेगर प्लस बेकिंग सोडा आपण मिक्स केला. विनेगर स्वयंपाकघरात असतं बघा, सुपर मार्केटला गेल्यावर तुम्हाला मिळतं विनेगर, हे तुम्ही बेकिंग सोडा मिक्स केला इथं आणि केल्यानंतर इथं रबर कॉक अशी बेंड ट्यूब लावली, ह्यातून पास होणारा गॅस तुम्ही काय केला की लाईम वॉटर तो पास केला. तर हे लाईम वॉटर जे एकदम पाण्यासारखं दिसतं ते तुम्हाला नंतर मिल्की झालेलं दिसतं. म्हणजे याच्यावर आपण काय करतो, वी कॅन कन्क्लूड दॅट की इथून बाहेर पडणारा गॅस काय आहे, हा कार्बन डायऑक्साईड आहे. बघा, कार्बन डायऑक्साईड प्लस लाईम वॉटर इट विल गिव्ह कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O. So in this activity, when lime water comes in the contact with the gas released in the form of effervescence, असा आवाज येतो तुम्हाला, हे म्हणजे इनोचा जसा इफेक्ट तसा इनो पाण्यात टाकल्यावर इट टर्न्स मिल्की. दिस इज द केमिकल टेस्ट ऑफ अ कार्बन डायऑक्साईड. जसं तुम्हाला मी कन्फर्मेटरी टेस्ट सांगितली कन्फर्म करण्यासाठी. सो व्हेन लाईम वॉटर टर्न्स मिल्की, we infer that the effervescence of a carbon dioxide gas. This gas is produced on a reaction of acids and with the carbonates and bicarbonate salts of a metal. This precipitate of calcium carbonate is produced on its reaction with lime water. मग आता ही रिॲक्शन पूर्ण झाली, थोडं तुम्ही जर सेटल्ड होऊ दिलं तर खाली तुम्हाला कार्बोनेट तुम्हाला तयार झाल्यासारखं दिसतं. सो दिस रिॲक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन. काय रिॲक्शन आहे बघा, when acid react with the metal carbonate, आपल्याला इथं काय मिळतं, सॉल्ट मिळतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो आणि आपल्याला तिसरं बाय प्रॉडक्ट हे पाणी म्हणून इथं काय होतं मिळतं. रिलीजेस कार्बन डायऑक्साईड. HCl सोडियम कार्बोनेटची रिॲक्शन HCl सोबत केली तर आपल्याला सोडियम क्लोराईड मिळतं, हे वॉटर आणि CO2 गॅस इथं काय होतो लिबरेट होतो.
त्याचबरोबर सोडियम बायकार्बोनेटची पण रिॲक्शन तुम्ही HCl सोबत करा. कोणतंही ऍसिड, हे ऍसिड येतं आणि हे मेटल कार्बोनेट आहे. हे सोडियम कार्बोनेट आहे आणि सोडियम बायकार्बोनेट आहे. हे Na2CO3 आहे आणि हे NaHCO3 आहे. लक्षात घ्या. इथं सुद्धा तुम्हाला काय मिळतं की CO2 वायू हा इथं लिबरेट केला जातो आणि सोडियम क्लोराईड हे तुम्हाला सॉल्ट मिळतं. सॉल्ट इथं तुम्हाला हे मिळतं. सो दीज आर द रिॲक्शन्स ऑफ acids with a metal, carbonate and bicarbonate. So next reaction is next point is salt. Type of salt. There are the three types of salt: acidic salt, basic salt and neutral salt. What is the meaning of acidic salt? An acidic salt is formed by the neutralization reaction between strong acid and weak base. Now here important that जर तुम्हाला एखादं ऍसिडिक सॉल्ट मिळवायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड घ्यावं लागेल आणि वीक बेस घ्यावं लागेल. आता ॲज यू नो द एक्झाम्पल ऑफ अ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. सो pH ऑफ aqueous सोल्युशन अँड इज लेस दॅन 7. जसं अमोनियम नायट्रेट हे काय आहे? ऍसिडिक सॉल्ट आहे. बेसिक सॉल्ट काय आहे? ज्या वेळेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन करायची असते तुम्हाला वीक ऍसिड घ्यावं लागतं आणि स्ट्रॉंग बेस घ्यावा लागतो. तुम्ही फार तर फार शॉर्टकट मध्ये लिहू शकता. Strong acid plus weak base is equal to acidic salt. Weak acid plus strong base is equal to basic salt. pH less than 7, example ammonium salt. pH is greater than 7, example sodium carbonate and sodium acetate. And neutral salt. Neutral salt is formed by strong acid and strong base. In neutralization reaction, the aqueous solution of a neutral salt is pH is 7. That is sodium sulfate, potassium chloride and sodium chloride. NaCl. या पाहिजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. सो वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन आयोनिक कंपाऊंड्स. आता हे वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन ही एक रिएक्शन आहे. याला स्फटिक जल असंही म्हणतात. काय म्हणतात? स्फटिक जल. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आयोनिक कंपाऊंड्स are crystalline in nature, so these crystals are formed as a result of a definite arrangement of a ion. हे जे असतात जे स्फटिक जल असतात हे स्फटिक जल निसर्गामध्ये तुम्हाला आढळतात आणि यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक डेफिनेट अरेंजमेंट असते स्फटिक स्वरूपामध्ये. इन क्रिस्टल ऑफ सम कंपाऊंड्स वॉटर मॉलिक्यूल ऑल्सो इन्क्लुडेड. आणि मग या स्फटिकामध्ये थोडंसं जल असतं म्हणून त्याला स्फटिक जल असं म्हणतात. त्या क्रिस्टल्समध्ये वॉटर असतं म्हणून वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन. त्या क्रिस्टलमधलं ते वॉटर आहे म्हणून वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन. So this is the water of a crystallization included. Water molecule are included in the arrangement. So because of it is called as the water of a crystallization. The water of a crystallization is present in a definite proportion of a chemical formula of the compound. ज्यावेळेस तुम्ही या वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन म्हणजे क्रिस्टलाइन कंपाऊंडचा तुम्ही ज्यावेळेस कंपाऊंड फॉर्म्युला पाहता त्यावेळेस त्यामध्ये पाण्याचे तुम्हाला डेफिनेट प्रोपोर्शन पाहायला मिळतं. आपण पुढे काही एक्झाम्पल बघणार आहोत. आता इथं आपण काय केलं CuSO4 ज्याला आपण कॅल्शियम सल्फेट ज्याला आपण म्हणतो ते घेतलं. घेतल्यानंतर त्याला असं परीक्षणामध्ये टाकलं. त्याला हीट द्यायला सुरुवात केली. हीट द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यास तुम्हाला पांढरं बनतं. बघा हे काय होतं? हे पांढरं बनतं. हे निळ्याकडे नका बघू फक्त ह्या पांढरं असं पांढरं बनतं. आता हे पांढरं का बनतं? ज्यावेळेस तुम्ही त्याला हीट करता त्यातले जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ते व्हेपर होऊन निघून जातात. मग ते व्हेपर होतात म्हणजे काय होतात? त्या परीक्षणाच्या तोंडाला तुम्हाला पाणी जमा झाल्यासारखं दिसतं. काय दिसतं? ड्रॉप ऑफ द वॉटर हॅज बीन सराउंडेड इन द अपर टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब अँड दिस वॉज देन इन द फॉर्म ऑफ अ व्हेपर. ह्या क्रिस्टल्स मध्ये ते वॉटर तरी निघून जातात आणि मग कॉपर सल्फेट तुम्हाला असा व्हाईट दिसतो. पुन्हा तुम्ही त्या कॉपर सल्फेट मध्ये 1-2 ड्रॉप पाण्याचे टाकले की बघा हे तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं दिसतं. हे सुरुवातीला हे तापवल्यानंतर पुन्हा पाणी टाकलं की पुन्हा त्याचा पूर्व तसा रंग तुम्हाला पाहायला मिळतो. मग इन्फरन्स काय आहे की त्याला हिटिंग केल्याने त्याला ब्लू विट्रॉल पण म्हणतात. कॅल्शियम सल्फेट CuSO4 हे तापवल्याच्या नंतर मग होतं काय की यातलं पाणी जे निघून जातं आणि निघून गेल्याच्या नंतर ते तुम्हाला पांढरं असं स्फटिक रूपामध्ये हे पाहायला मिळतं CuSO4. आणि मग तुम्ही त्यात लॉस ऑफ वॉटर झाल्यामुळे ते व्हाईट होतं पण त्यात तुम्ही पुन्हा पाण्याचे थेंब टाकले पुन्हा ते ब्लू विट्रॉल तुम्हाला त्याचा पाहायला मिळतो. सो दिस इज द वॉटर ऑफ अ क्रिस्टलायझेशन. So crystalline substances contain the water of a crystallization. The molecule of a water crystallization are part of the integral arrangement of a crystal. हे आताच आपण चर्चा केली. On the heating of just keeping the water of crystallization, the water molecule get lost and crystalline shape of part also the lost. आणि मग ते crystalline part पण त्यांचा काय होतं हळूहळू स्फटिक स्वरूप त्यांचं नष्ट होतं आणि ते पांढरे बनतात. पण पुन्हा खाली पाणी टाकलं
पुन्हा ते त्यांच्या मूळ पूर्वत अवस्थेत. सो इट इज इंडिकेटेड केमिकल फॉर्म्युला CuSO4.5H2O. म्हणजे एक मॉलिक्यूल CuSO4 असेल तर 5 मॉलिक्यूल कसे असतात, हे पाण्याचे असतात. हे त्याचं प्रपोर्शन फिक्स असतं कधी पण. क्रिस्टलाइन फेरस सल्फेट ज्याला आपण ग्रीन विट्रॉल पण असं म्हणतो, याला ब्लू विट्रॉल असं म्हणतो. FeSO4.7H2O. क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा Na2CO3.10H2O. म्हणजे 10 वॉटरचे जे मॉलिक्यूल असतात ते कॉन्स्टंट प्रपोर्शन असतं. आणि क्रिस्टलाइन ॲलम तुरटीमध्ये बघा K2SO4.Al2SO4 टेकन थ्राइस .24H2O असा त्याचा काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. नाउ सी आयोनिक कंपाऊंड्स अँड देअर कंडक्टिव्हिटी. आता हे आयोनिक कंपाऊंडची कंडक्टिव्हिटी आपण हा प्रयोग केलेलाच आहे. काय प्रयोग आहे? प्रयोग बघा अतिशय साधा आहे. कसा प्रयोग आहे? हा प्रयोग आपण बरेच वेळेस तुम्हाला सायन्स एक्झिबिशनमध्ये पण पाहायला भेटला की हा बल्ब लागतो आणि बल्ब लागत नाही आणि लागण्याच्या पाठीमागे काय असतं, आयोनिक कंपाऊंड. आता सुरुवातीला इथे लक्ष द्या, द बल्ब ग्लोज. कधी ग्लो होतो बल्ब? आता इथं आपण एक अरेंजमेंट केली टेस्टिंग फॉर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सोल्युशन. म्हणजे हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी दाखवतं का नाही. आता इथं बघा, इथं तुम्हाला कुठंच वायर जोडलेली नाही. हे एक वायर असं आलं आणि हे एक वायर आहे आणि ह्या दोघांच्या इंटरकनेक्टेडमध्ये फक्त हे सोल्युशन आहे. जर हा बल्ब पेटला त्याचा अर्थ हे सर्किट पूर्ण झालं आणि सर्किट पूर्ण झालं म्हणजे हे सोल्युशन काय करतंय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतंय. मग दाखवतंय म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय आहे तर बघा, when bulb glows electric current passes through it and it can happen only electric circuit is complete. In this activity the circuit is found to be complete when aqueous solution of NaCl, CuSO4, H2SO4 and NaOH are used. It means that these solution means हे सगळे solutions are conductors of electricity. मी सुरुवातीला आता उदाहरण देऊन सांगतो. मी सुरुवातीला पाणी घेतलं, या पाण्यामध्ये मी मीठ टाकलं. मीठ टाकल्याच्या नंतर हा बल्ब ग्लो होतो. म्हणजे इथं आयनची निर्मिती होते Na+ and Cl-. आपण ते बघणार आहोत इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मध्ये. सो इलेक्ट्रॉन कंडक्ट्स. इट मीन्स दॅट दिस सोल्युशन्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर्स अँड आयन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू लिक्विड ऑर सोल्युशन. या वायरमधून इलेक्ट्रॉन जे असतं ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात आणि या सोल्युशन मधून कोण कंडक्ट करतात, आयन हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. अँड इलेक्ट्रॉन्स लीव द बॅटरी ॲट द निगेटिव्ह टर्मिनल, कंप्लीट द इलेक्ट्रिक सर्किट अँड एंटर द बॅटरी पॉझिटिव्ह टर्मिनल. मग हे निगेटिव्ह कोणी पॉझिटिव्हकडे हा प्रवास, पूर्ण सर्किटचा प्रवास पूर्ण होतो आणि हा बल्ब काय होतो, ग्लो होतो. कोणत्या सोल्युशनमध्ये बल्ब ग्लो होतो? NaCl, CuSO4, H2SO4 अँड NaOH बल्ब ग्लो होतो. बघा इथे तुम्ही NaCl चं सोल्युशन इथे टाकलेले, तुम्हाला इथं बल्ब ग्लो होतं. ऍक्च्युअल प्रयोगात हा फोटो आहे. परंतु शुगर सोल्युशन या पाण्यामध्ये मी काय टाकली, साखर टाकली, पण ते बल्ब ग्लो झाला का नाही. H2O पाण्यात नुसतं पाणी घेतलं, समजा नुसतं पाणी घेतलं, नुसतं मी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी लावली तर तो तिथं झाला का नाही, कारण की प्युअर वॉटर डज नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. मग इथं त्याचे हे 3 प्रयोग तुम्हाला इथे दिले आहेत. इथं बल्ब ग्लो होत नाही, शुगर सोल्युशन मध्ये पण होत नाही, सुक्रोज ज्याला आपण म्हणतो, पण मात्र सोडियम क्लोराईड मध्ये बल्ब ग्लो होतो NaCl. नाउ हे आता काही शब्द आहेत बघा. इलेक्ट्रोड्स ह्या इथं तुम्हाला इथे दिसतील, हे 2 जे दिसले तुम्हाला, हे 2 याला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. इलेक्ट्रोड काय आहे? when there is a liquid or a solution in the circuit, 2 rods, wires, plates immersed म्हणजे बुडवलेले असतात, they are called electrodes. मग इलेक्ट्रोड्स काय? इलेक्ट्रोड्स आर युजली मेड अप ऑफ द कंडक्टिंग सॉलिड्स. हे असं स्थायू पदार्थापासून ते बनलेले असतात. कॅथोड त्यातला एक असतो कॅथोड. कॅथोड म्हणजे कोण? द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो त्याला आपण कॅथोड म्हणतो. आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनलला असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲनोड असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं नेमकं की ज्यावेळेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होते आणि बल्ब ग्लो होतो, याचाच अर्थ असा आहे की डिसोसिएशन ऑफ आयन इथं घडलेलं आहे. म्हणजे तिथं आयन्स काय झाले, त्या सोल्युशन मध्ये वेगवेगळे झालेले आहेत. आणि ते बेसिकली कोणते असतील, आयनिक कंपाऊंड असणार. कारण की आयनिक कंपाऊंड मध्ये होतं काय, वॉटर विल सेपरेट देम. वॉटर काय करतं, त्यांना सेपरेट करतं Na+ आणि Cl- आणि मग ते कनेक्ट. आणि आयन्स काय करतात, मग इलेक्ट्रिसिटी हे सोल्युशन मध्ये कॅरी करतात. In above activity, it was found that the aqueous solution of a compound NaCl, CuSO4, H2SO4, NaOH are the electricity conductor. Out of these, NaCl, CuSO4 are the salt and H2SO4 is a strong acid and NaOH is a strong base. आता इथे एक गंमत लक्षात घ्या. तुम्ही आता इथं वॉटर मध्ये इथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही,
पण आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मध्ये तुम्हाला मी गंमत म्हणून बल्ब ग्लो कसा होतो. So we have seen that salt, strong acid and strong bases dissociate almost completely in their aqueous solution. यावरून आपण असं एक इन्फर करू शकतो की जे तीव्र आम्ल असतात, तीव्र आम्लारी असतात किंवा क्षार असतात ते त्या aqueous solution मध्ये काय होतात, कम्प्लिटली त्यांचं विचलन तिथं होतं. सो therefore aqueous solutions are these three contain the large numbers of cations and anions. मग आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स, ज्याला आपण कॅटायन्स आणि अनायन्स असतो, हे भरपूर प्रमाणामध्ये तिथे तयार होतात. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिक्विड स्टेट इन द मोबॅलिटी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिक्विड हे सेटअप आहे. हा अनायन्स मायनस असतात जे पॉझिटिव्ह कडे खेचले जातात, हे कॅटायन्स पॉझिटिव्ह असतात जे कॅथोड कडे हे खेचले जातात, आणि हे जे सोल्युशन असतं या सोल्युशनला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट. कधी कधी शरीराचं पाणी कमी झालं तुम्हाला इलेक्ट्रोलाइटची पुढे जाऊन बघा डॉक्टर, तर ते सुद्धा एक प्रकारचं H+ आणि OH- बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये असणं गरजेचं असतं. बघा, चूक असेल तर निश्चित मला दुरुस्त करा, पण जेवढं इंटरनेटवर वगैरे थोडीशी माहिती मिळते आधारावर थोडंसं उदाहरणं मला देतोय. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिक्विड स्टेट इज द मोबॅलिटी ऑफ इट्स पार्टिकल. ड्यू टू दिस मोबॅलिटी म्हणजे लिक्विड स्टेट मधली ह्या इलेक्ट्रोलाइट मधली जी मोबॅलिटी म्हणजे त्या आयन्सची जी हालचाल असते याच्यावर त्याची ही लिक्विड स्टेट ह्याची आपण ठरवतो. ड्यू टू दिस मोबॅलिटी कॅटायन्स इन द सोल्युशन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता ही आपल्याला स्टेट माहिती आहे, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. आता सॉलिड स्टेट मधली जी पार्टिकलची मुवमेंट आहे ती ऑलमोस्ट निग्लिजिबल नसतेच. लिक्विड स्टेट मधली म्हणजे समजा थोडीशी सॉलिडपेक्षा जास्त असते, आणि गॅसियस मध्ये तर खूपच मोबॅलिटी असते, म्हणजे इकडून तिकडे ते पटकन कण काय होतात, पार्टिकल्स ते वाहून जातात. ऑन द अदर हँड निगेटिव्हली ही मोबॅलिटी लिक्विडमध्ये असल्यामुळं हे जे पार्टिकल्स असतात ह्या इलेक्ट्रोडकडे काय होतात, खेचल्या जातात, आणि म्हणून हे सर्किट काय होतं, पूर्ण होतं, आणि म्हणून बल्ब ग्लो होतो. So the movement of an ion in the solution towards the respective electrodes means negative attract to the positive and positive attract to the negative is the conduction of the electricity through the solution. मग याच्यामुळेच काय होते की त्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिसिटी काय होते, वहन व्हायला चालू होते. From this you will be understand those liquids in a solution which contain the large number of dissociate ion conduct the electricity. ज्या सोल्युशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयनचं विचलन होतं, त्यांचं डिसोसिएशन होतं, त्यांचं सेपरेशन होतं, त्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिसिटी ही चांगल्या पद्धतीने वाहते, आणि त्यालाच आपण म्हणतो की ही लिक्विड स्टेटची ही कॅरेक्टरिस्टिक आहे. काय कॅरेक्टरिस्टिक आहे? कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य कोणाचं, लिक्विड स्टेटचं काय आहे, मोबॅलिटी, गतिशीलता, गतिमानता असं आपण त्याला म्हणतो. आता व्हॉट इज, हे इलेक्ट्रोलिसिस पाहण्यापूर्वी जरा काही 2-4 मुद्दे आपण पहिले क्लिअर करू. हे पुस्तकात नाही तर पण तरी तुम्हाला एक माहीत असावं. व्हॉट इज द इलेक्ट्रॉन. आता लिसिस या शब्दाचा अर्थ आहे तोडणे. काय तोडणे? काय तोडणे? आयन्स म्हणजे ब्रेक करणे, पण कशा सहाय्याने? इलेक्ट्रिसिटीच्या. डिकम्पोजिशन ऑफ अ सॉल्यूट इन द सोल्युशन टूक प्लेस ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. काय होतं? डिकम्पोजिशन होतं. कोणाचं होतं? सॉल्यूटचं होतं. कशामध्ये? सोल्युशनमध्ये. कोणामुळे? इलेक्ट्रिक करंटमुळे. अँड दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉलिसिस. सो इलेक्ट्रिक करंट इट इज इलेक्ट्रो अँड लिसिस मीन्स तोडणे, म्हणून याला आपण इलेक्ट्रॉलिसिस म्हणतो. यूज ऑफ इलेक्ट्रॉलिसिस. Electrolysis is used in industry, the production of metals and non-metals, for example aluminium, magnesium, chlorine, chlorine, etc. etc. इंडस्ट्रीवर इलेक्ट्रोलिसिस या प्रक्रियेचा खूप मोठा वापर होतो, कारण की त्यांना काही मेटल्स आणि नॉन मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करायचे असतात, वेगळे करायचे असतात, त्याची निर्मिती करायची असते. नंबर 2, इलेक्ट्रोलिसिस इज कॉमनली एम्प्लॉयड फॉर द कोटिंग ऑफ वन मेटल टू अनदर. गॅल्व्हनायझिंग. The method is coating one metal to with another. It is called as electroplating. आता हे तुम्ही आजकाल जे गाड्या पाहतात 4 व्हीलर, त्याच्यावर ही इलेक्ट्रोप्लेटिंगच त्यांनी केली असते, त्याला पटकन गंज चढून येईल पत्र्याला म्हणून. त्याच्यानंतर याला आपण, हे झालं मूळ कन्सेप्ट की इलेक्ट्रोलिसिस काय आहे, त्याचा यूज काय, आपण हे पाहणार आहोत. व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइट. जसं मी तुम्हाला मागं सांगितलं, ते जे सोल्युशन असतं, सबस्टन्स विच गो अंडरगो द डिसोल्यूशन. समजा तुम्ही पाणी टाकलं त्या चंचू पात्रामध्ये, बीकरमध्ये, त्याच्यात तुम्ही मीठ टाकलं, सो ते मिठाचं पाणी झालं, पण त्याला आपल्याला त्याच्यात सेटअप तयार केला, तर त्याला NaClचं ते काय झालं, इलेक्ट्रोलाइट झालं. काय झालं ते? इलेक्ट्रोलाइट. सबस्टन्सेस विच अंडरगो द डिसोसिएशन
to great extent in the liquid state of our solution, it's called as a strong electrolyte. आता इथं हे जे दिसतंय ना सोल्युशन इथं हे पहा पुढच्या याच्या आधी जे दिसते का बघू आपण कुठं हे जे निळं दिसतंय हे काय आहे इलेक्ट्रोलाइट काय आहे इलेक्ट्रोलाइट Substances which undergo the dissociation of extent in a liquid state or a solution is called as strong electrolyte. What is the electrolyte cell? ती पूर्ण जी इलेक्ट्रोलिसिसची मांडणी आहे ना प्रयोगाची त्याला आपण इलेक्ट्रोलाइट सेल म्हणतो. An assembly that consists the container electrolyte electrodes dipped in it is called as a electrolyte cell. हे पहा हा सगळा आहे इलेक्ट्रोलिसिस प्रयोगाचा सेटअप. हे जे आहे याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट. हे आहे इलेक्ट्रोड हे इलेक्ट्रिक वायर आणि हे तुम्हाला इथं त्यांनी ॲमीटर दिले की करंट प्रोड्यूस तयार व्हायला आहे का नाही पण ते तुम्ही इथं बल्ब पण लावू शकता. इन दिस ऍक्टिव्हिटी हे कॉपर अपियर्स टू बी हॅव डिपॉझिटेड इन द पोर्शन ऑफ अ कॉपर. हे कॉपर सल्फेट आहे CuSO4 निळं मग आपण पाहिलं ब्लू विट्रॉल ते. इथं काय झालं नेमकं बघा. When electric current started flowing through the circuit, the cation Cu++ ion in the solution got attracted towards the cathode. जर इथं काळजीपूर्वक पाहिलं तर इथं तुम्हाला लक्षात येईल की Cu++ जे आयन्स आहेत आता इथे गंमत लक्षात घ्या हे जे सोल्युशन आहे हे आहे CuSO4 चं कशाचं आहे कॉपर सल्फेटचं आणि हा जो इलेक्ट्रोड आहे हा पण कशाचा आहे कॉपरचा आहे. इथं जरा नीट लक्षात घ्या इथं कन्फ्युजन कसं दूर करतो मी. हे Cu आणि हे Cu बघा. when electric circuit started flowing through the circuit the cations that is Cu++ ion in the solution got attracted to the cathode. हे कॅथोड कडे अट्रॅक्ट व्हायला काय होतात चालू होतात. Cu atom are formed when electron coming out from the cathode combine with Cu++ ion a deposit of a copper appeared on a cathode. आणि इथं तुम्हाला काय होतं की याच्यावर तुम्हाला हे जे कॅथोडचा थर आहे हा जे तुम्हाला जमा व्हायला चालू होतो थ्रू Cu++ ion in the solution were used up in the color of a solution remains same blue color. आता तसं पाहायला गेलं तर हे यूज झाल्यानंतर ब्लू कलर निघून जायला पाहिजे पण तसं होतं का नाही. हा इथे कलर डिपॉझिट होतो कशामुळे होतो बघा. बिकॉज इलेक्ट्रिक करंट वॉज ऑन इलेक्ट्रॉन वॉज रिमूव्ड फ्रॉम कॉपर. या कॉपर पासून हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात फ्रॉम ॲटम अँड ॲनोड सेंड हे कुठं ॲनोड कडे सेंड केले जातात अँड टू द बॅटरी टू द इलेक्ट्रिक वायर अँड मग पुन्हा काय होतं द Cu++ फॉर्म एंटर द इनटू द सोल्युशन. हे तयार झालेलं Cu++ पुन्हा सोल्युशन मध्ये एंटर करतं. thus the decomposition of a solute in a solution takes place due to the electric current and this is called as a electrolysis. मग इलेक्ट्रोलिसिस ची डेफिनेशन काय होते the decomposition of a solute in the solution takes place due to the electric current is called as a electrolysis. आपण पहिलीच वाक्य पाहिली. During the electrolysis there are the two reactions, the cathode reaction and other is the anode reaction. बघा cathode वर काय होतं Cu2+ plus 2E आणि तयार भेटलं काय फक्त उरतं काय फक्त Cu हे इकडे अट्रॅक्ट हे बाहेर पडते. एनोड रिएक्शन Cu and Cu2+ and 2+E म्हणजे इथूनच तुम्हाला ही एनोड आणि कॅथोड रिएक्शन इथं पाहायला मिळते. आता इथं तुम्ही प्युअर वॉटर वापरलं इफ प्युअर वॉटर इज युज्ड इन इलेक्ट्रोलाइट जसं मग तुम्ही आकृतीमध्ये पाहिलं बल्ब ग्लो झाला का नाही. करंट डज नॉट फ्लो even on a putting on a switch on. From this we learn pure water is a bad conductor of electricity. मग आता जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला अजून हे पाहिलं द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ and OH- ion formed by dissociation of a water very low that is 1 × 10⁻⁻7 mole per liter each ion. However the conductivity जर वॉटर मध्ये तुम्हाला घडून आणायचं असेल तर तुम्हाला त्यात मिक्स करावं लागतं. काय करावं लागतं स्मॉल अमाऊंट ऑफ अ सॉल्ट थोडं मीठ तरी टाकावं लागेल किंवा स्ट्रॉंग ऍसिड तरी टाकावं लागेल किंवा स्ट्रॉंग बेस तरी त्यात टाकावं लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही ते टाकता त्यावेळेसच प्युअर वॉटरचं काय होईल इलेक्ट्रोलायसिस होईल आणि त्याच्यामध्ये बल्ब लागेल. पण प्युअर पाण्यात तुम्ही 2 इलेक्ट्रोड बुडवले तर बल्ब लागणार नाही. सो ड्यू टू द डिसोसिएशन अँड इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर टेक्स प्लेस. So this is the experiment of a electrolysis of a water. हा एक्सपेरिमेंट तोच आहे. आता हा एक्सपेरिमेंट तुम्ही एकदा पूर्ण अभ्यासात याच्यामध्ये पण एनोड आणि कॅथोड रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर या धड्याचा जो तुम्हाला स्वाध्याय आहे एक्सरसाइज आहे
ती एक्सरसाइज तुम्हाला काय करायची आहे, सोडवायची आहे. धन्यवाद.